गोकुळ हा राजकीय विषय नसून लाखो दूध उत्पादक शेतकरी सभासदांची कर्मभूमी आणि अर्थवाहिनी आहे। राजकारणासाठी या संस्थेचा वापर करून चुकीच्या पद्धतीने संस्था आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा पॅटर्न तयार करून कारभार चालवण्याला आमचा विरोध आहे। आम्ही सुरुवातीपासूनच पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी व सामान्य दूध उत्पादक शेतकरी यांना न्याय देण्यासाठी शासकीय प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी करत होतो। माझ्या व माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेला न्याय देणारा निर्णय मुख्यमंत्री यांच्या बैठकीत झाला असून संस्थेवर IAS दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून नेमला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे अशी स्पष्टीकरण चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केले आहे। त्याबद्दलची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली आहे। गोकुळवर प्रशासक लागणारच अशी परिस्थिती आता निर्माण झाल्याने अनेक दिग्गजांसह अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी सभासदांना समान न्याय आणि सर्व भागाला समान प्रतिनिधित्व ही आमची मागणी असून ठराविक लोकांच्या हितासाठी गोकुळसारख्या जिल्ह्याची अस्मिता असणाऱ्या संस्थेचा वापर अमान्य आहे। आमचा विरोध प्रामाणिक दूध उत्पादक शेतकरी सभासद अथवा नियमानुसार सर्व तालुक्यांना आवश्यक असणाऱ्या व नियमानुसार स्थापन संस्थांना नसून राजकीय स्वार्थाने नियमबाह्य पद्धतीने संस्था स्थापन करून त्यांचा वापर गैरकारभारासाठी करणाऱ्या प्रवृत्तीला आहे। भ्रष्टाचारमुक्त व सामान्य दूध उत्पादक शेतकरी वर्गाच्या प्रगतीला नवी दिशा देणारा संघ म्हणून महाराष्ट्राच्या दूध व दूध उत्पादनाला एकमेव पर्याय म्हणून महाराष्ट्रभर आणि देश पातळीवर गोकुळच्या विस्तारासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया अशी स्पष्ट केली असली तरी गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी महायुतीच्या वतीने निवडणूक लढवा, लगेचच निवडणूक कार्यक्रम जाहीर करतो असं स्पष्ट केले आहे। निवडणूक की प्रशासक या पेचात आता गोकुळ अडकले आहे। येत्या 2-4 दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे।